मुद्दा आपल्या समोर माझ्या शहरातला सभागृहापुढे मांडतो। मी काय म्हणजे आपल्या जेव्हा आमदारांचा शपथविधी मुंबईमध्ये होता त्यावेळेस माझ्या शहरामध्ये कुदळवाडी परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फार भीषण आग लागली होती आणि त्या आगीमध्ये म्हणजे ही पहिल्यांदाच लागली। त्याच्या आजूबाजूला अनेक सोसायटी धारक आहेत जे राहतात तिथं आणि अनधिकृतपणे तिथं स्क्रॅपचा व्यवसाय चालला जातो। अनधिकृतपणे रासायनिक पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं। वेगवेगळ्या माध्यमातून तिथं आहे ना पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये खराब कशी होईल अशा प्रकारचं वातावरण तिथं आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या परिसरामध्ये माझ्या याच्यामध्ये 70हून अधिक बांगलादेशी नागरिक हे आपल्या माझ्या त्या परिसरामध्ये सापडले आणि ते परत मूळ देशात पाठवले। बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट तयार करून पश्चिम बंगालमधून भारतात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी राहतात। अध्यक्ष महोदय, यासिन भटकळ नावाचा एक आतंकवादी याचं सुद्धा वास्तव्य त्या ठिकाणी होतं। अशा संदर्भातले पुरावे आपल्या विभागाकडे आहेत। मुख्यमंत्री महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये या कुदळवाडीमध्ये अनेक असे अनधिकृत व्यवसाय चालतात ज्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होते, ज्याच्यामुळे त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर त्या परिसरातल्या नदीवर परिणाम होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बांगलादेशी लोक जिकडं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर अत्याचार करतात ते राजरोसपणे इथं पासपोर्ट त्यांना सगळ्या प्रकारची लायसन्स मिळून या ठिकाणी ते राहतात। तर अशा प्रकारच्या जे पण काही बांगलादेशी रोहिंग्या आहेत यांच्यावर कारवाई, त्याबरोबर कुदळवाडीतल्या त्या अनधिकृतपणे चालणारे जे पण व्यवसाय आहेत त्याच्यावरची कारवाई ही आम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित केली। ते करायला तयार आहेत, पण त्यांचं एक म्हणणं आहे की ही कार्यवाही झाल्यानंतर मोठ्या प्रमाणाचा उद्रेक होऊ शकतो। त्याच्याकरता मला आपल्या माध्यमातलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगायचंय, या संदर्भातले त्वरित आदेश, कठोर प्रकारची कारवाई आमच्या शहरातल्या या भागामध्ये आपण करणार का आणि करणार असेल तर तशा प्रकारचे आदेश तुम्ही आयुक्त आणि पोलीस कमिशनर या दोघांनाही द्या, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो। ठीक। श्री निलेश राणे। अध्यक्ष महोदय, तर आमच्या इथं कारवाई होऊन जाईल। ठीक आहे, शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी। ठीक आहे। कारवाई करू शकतो, नाही तर आम्ही करणार नाही, कारण तिथं 3000 अनधिकृत बांधकाम म्हणजे हे आहेत सन्मान्य सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी। नोंद घेतली जाईल आणि सभागृहात जे जे सदस्य विषय मांडतायत मी स्वतः बसलो आहे, गांभीर्याने ऐकून घेतो आहे आणि त्या प्रत्येकावर योग्य कारवाई ही केली जाईल।